काल होता माझ्याकडे सुवासिनीचा कार्यक्रम. 7 सुवासिनी जेवू घालायच्या होत्या आणि अचानक काय गोंधळ झाला ते पुढे सांगतेच. सुवासिनी म्हटलं की सगळी तयारी करून ठेवावी लागती, तशी मी ही सगळी आदल्या दिवशीच पूर्ण तयारी करून ठेवली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. जेवणाची मात्र मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवली होती. तयारी म्हणजे डाळ, गूळ जे काही आपल्याला पुरणपोळीसाठी साहित्य लागतं ते आणून मोजून मापून मी एका साईडला ठेवलं होतं आणि ओटी भरायचं साहित्य सुद्धा मी सगळं घेऊन आलेली. रात्री झोपतानाच मी 1 किलो डाळ पाण्याने 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी ओतून भिजत ठेवली, म्हणजे डाळ लवकर शिजली जाते. सकाळी लवकर उठून स्वयंपाक देखील चालू केला आणि अगदी वेळेवर माझा स्वयंपाक देखील झाला. रात्री झोपताना ज्या ज्या वस्तू ओटी भरण्यासाठी लागणार आहेत त्या त्या वस्तू मी प्लेटमध्ये काढून ठेवल्या होत्या. खोबऱ्याचा तुकडा, बदाम, खारीक, सुपारी आणि विलायची, तांदूळ, नारळ, ब्लाऊज पीस ह्या सगळ्या वस्तू मी व्यवस्थित अशा काढून ठेवल्या होत्या, म्हणजे सकाळी जास्त घाई गडबड होणार नाही. स्वयंपाक देखील एकदम वेळेवर 12 वाजता झाला. मी विचार केला की थोडीशी माझी तयारी करेन आणि 1-2 कामं शिल्लक आहेत ते करून घेईन. कामं करण्याच्या नादामध्ये 1 कधी वाजली ती समजलं नाही आणि बायका आल्यानंतर माझा फार गोंधळ झाला की माझी भजी आणि पापड राहिले. मग माझ्या मैत्रिणीला मी भजी आणि पापड तळायला लावले आणि मी एका साईडला ताटं करून घेतली. कार्यक्रम तर व्यवस्थित असा पार पडला, पण मला फोटो काढायला वेळच भेटला नाही. पण काहीच हरकत नाही. आमच्याच बिल्डिंगमध्ये संध्याकाळी पुन्हा आम्हाला हळदी कुंकवाला जायचं आहे. मी विचार केला संध्याकाळी पुन्हा साडी नेसेन आणि छान असे फोटो काढेन, पण तिथेही वेळ भेटला नाही. तरी पण मी थोडेसे फोटो काढले आणि थोडंसं 1-2 मिनिटाचं शूट केलं आणि पुन्हा मी हळदी कुंकवाला गेले. हा होता फायनली माझा लुक. सिंपल अशी साडी नेसली आणि हळदी कुंकवाला गेली. तिथून आली आणि पुन्हा आवराआवर केली. इथे मात्र दुसऱ्या दिवशी माझं एक पार्सल आलं होतं. इथे मी छोटंसं एक झाड मागवलं होतं. झाड मात्र मस्त छान असं आलेलं आहे.